नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, ज्यावेळी तुम्ही बघत असाल तर आपण बऱ्याच गोष्टी बघत 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 थर्मोडायनामिक्सच्या शेवटपर्यंत आलो. आता थर्मोडायनामिक्स मधला जो शेवटचा पार्ट आहे, रेफ्रिजरेटर असेल किंवा कार्नोट सायकल असेल, तो जर समोरासमोर जर मी तुम्हाला शिकवला, तुमचे प्रश्न जर समजून घेतले तर तो लवकर समजेल. असं ऑनलाईन मध्ये थोडंसं उजळतं होईल. त्यामुळे तो एक पॉइंट आपण ठेवतोय आणि पुढे चालू नेक्स्ट लेसन आपण घेतोय. तर नेक्स्ट लेसनचं नाव आहे ऑसिलेशन. काय नाव आहे लेसनचं? ऑसिलेशन. आता ऑसिलेशन मोशन मध्ये काय काय महत्वाचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये खूप बघण्यासारख्या आहेत, तर त्या लेसनचे इंट्रोडक्शन आज मी तुम्हाला देतो. इंट्रोडक्शन, त्याच्यामधले असणारे इक्वेशन, त्यानंतर त्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आज आपण सरते शेवटीपर्यंत पाहणार आहोत. सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. कोणाचं जर अजूनही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून टाकायचं. तर आता ऑसिलेशन मोशन मध्ये हा ऑसिलेशन जो मोशन आहे 12 मध्ये आहे. 12 बोर्ड मध्ये ऑसिलेशन आहे आणि 11th एनसीईआरटी मध्ये ऑसिलेशन आणि परत पुढे चालून आपल्याला त्याला एसएचएम आणि नेक्स्ट मध्ये एसएचएम वेव्ह हे आपण विस्तृतपणे बघणार आहोत. ऑसिलेशनचा सिम्पलेस्ट फॉर्म बघणार आहोत. ऑसिलेशन कसं होतं ते देखील पाहणार. तर ऑसिलेशन समजून घ्यायच्या अगोदर, बिफोर अंडरस्टँडिंग ऑसिलेशन वी हॅव टू अंडरस्टँड पिरियॉडिक मोशन. वी हॅव टू क्लिअर पिरियॉडिक मोशन. The periodic motion, the motion of a body or a particle which repeat after equal interval of time. The motion of a body or a particle which repeat after equal interval of time, such kind of a motion is known as is known as a periodic motion. आता periodic motion म्हणजे काय? जे motion after equal interval of time पुन्हा जे रिपीट होतं त्या मोशनला आपण काय म्हणतो त्याला पिरियॉडिक मोशन. जे मोशन परत रिपीट होतं. आता मोशन ऑफ अर्थ परत रिपीट होते. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन ते पुन्हा रिपीट होतं. तसंच एखादं मोशन जर पुन्हा रिपीट व्हायला लागलं आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, दिस इज नोन ॲज अ पिरियॉडिक मोशन. त्याला काय म्हणतो आपण? पिरियॉडिक मोशन. आणि त्या पिरियॉडिक मोशनचे वेगवेगळे काइंड्स पडतात. आता पिरियॉडिक मोशन मध्ये पहा, जर बघितलं अर्थचं पिरियॉडिक मोशन आपण बघतो, किंवा घड्याळाचं जे आहे त्याला पण म्हटलं, घड्याळाचे जे काटे आहेत ते फिरतात, त्याला काय म्हटलं तर पिरियॉडिक मोशन म्हणतो. तर मी तुम्हाला पिरियॉडिक मोशनची इकडे डिफाईन देतो. पिरियॉडिक मोशनचं काही एक्झाम्पल्स दिलेत आपल्याला एनसीईआरटी मध्ये किंवा याच्यामध्ये, ते एक्झाम्पल्स आपण पाहूया. त्यानंतर पिरियॉडिक मोशन झाल्याच्या नंतर आपण आज ऑसिलेटरी मोशन एक बघणार आहोत. इक्वेशन ऑफ एसएचएम बघणार आहोत. एसएचएम म्हणजे काय? सिंपल हार्मोनिक मोशन. त्याचे एक एक्झाम्पल बघणार आहोत. आणि त्यानंतर सरते शेवटी आपण डेफिनेशन बघणार आहोत आणि त्यानंतर मग त्याच्यावरती काही प्रॉब्लेम बघणार आहोत. असा विस्तृत खूप लेंदी चालणारा हा टॉपिक आहे आणि लेंदी चालणारा हा व्हिडिओ देखील आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पाहत राहा. चला, आता सर्वात अगोदर मी तुम्हाला इथे डेफिनेशन देतो. पिरियॉडिक मोशन. Periodic motion, the motion of a body or a particle, the motion of body or particle which repeat after equal interval of time is called periodic motion. त्याला काय म्हणतो आपण? periodic motion which repeat after equal interval of time. The motion of a body or a particle which repeat after equal interval of time, such kind of a motion is known as a periodic motion. And such kind of a periodic motion, of example, insect can climbing a wall. एखादा इन्सेक्ट आहे तो काय करतो? क्लाइंब वॉलला काय करतो? क्लाइंब करतो. म्हणजे वॉलला काय करतो? चढतो.
वॉल वरती चढतो, तर ते वॉल वरती चढत असताना आता उदाहरणार्थ त्याची काहीतरी एक हाईट आहे पहा, ही वॉलची काहीतरी हाईट असेल, त्याला आपण हाईट म्हणू, आणि याच्यामध्ये म्हणून काहीतरी टाइम तो ट्रॅव्हल करतो. तर तो चढत असताना पहा काय होतं, तो काही वेळानंतर या एवढ्या हाईटवर जाईल. ठीक आहे, मग तिथपर्यंत गेल्यानंतर आणखी पुढे 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 जात राहील. ठीक आहे, परत काही वेळानंतर परत खाली 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 येतो, परत तो काय 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 असं पुढे पुढे जातो, परत खाली खाली येतो. म्हणजे अशा प्रकारची जी वेव्ह स्ट्रक्चर इथं काय होतं, पण ही वेव्ह नाही. अशा प्रकारे त्याला आपण लिहिता येतं की तो ऑब्जेक्ट जो आहे तो इन्सेक्ट आहे, इन्सेक्ट किंवा एखादा माणूस इन्सेक्ट. तो काय होतं, एका सर्टन हाईट वरती जातो, काही वेळापूर्वी एका सर्टन वेळापुरती तो, आता उदाहरणार्थ एका सेकंदामध्ये तो इथपर्यंत पोहोचला, 2 सेकंदामध्ये इथपर्यंत पोहोचला, इथपर्यंत जो पोहोचत असताना त्याला एवढा टाइम लागला. ओके, इथं टाइम आहे आणि इथं काय त्याचं एक डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं किंवा एखादी हाईट त्याने वरती ट्रॅव्हल केली, परत खाली इथपर्यंत आला, परत वरती हळूहळू वरती जातं, परत खाली येतं, वरती जातं, परत खाली होतं. आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम तो काय होतं, परत 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 काय होतं, ते रिपीट होतंय. तर अशा प्रकारे जर मोशन घडून येत असलं तर त्याला काय म्हटलं जातं, आपण पिरियॉडिक मोशन असं म्हटलं जातं. ओके, हा जो पिरियॉडिक मोशन जे आहे, पिरियॉडिक मोशन जे आहे ते सर्क्युलर मोशन सुद्धा रिलेट केलं जातं. आपल्या बुकमध्ये काही प्रमाणात त्याचे इक्वेशन दिले. सर्क्युलर मोशन आहे, जर एखादी बॉडी कॉन्स्टंट स्पीड मध्ये असते, आता एखादं सर्कल आहे, आता उदाहरणार्थ हे एक सर्कल आहे आणि या सर्कलच्या भोवती एक बॉडी काय करते, फिरते. उदाहरणार्थ तुम्ही मामाचं पत्र हरवलं, ते कोणाला सापडलं वगैरे वगैरे करत असताना जर ती बॉडी पुन्हा 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 काय होते, एक कॉन्स्टंट स्पीडनं, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा स्पीड जर ती बॉडी काय होत असेल, पुन्हा आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम पुन्हा 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 रिपीट होत असेल ऍट अ कॉन्स्टंट स्पीड, तर त्याला काय म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण म्हटलं जातं. UCM म्हणतो, मोशन ऑफ अ बॉडी और अ पार्टिकल along the circumference of circle, along the circumference of circle with constant velocity, with constant velocity. These are known as UCM. त्यालाच आपण काय म्हणतो, मागच्या लेसन मध्ये एका बघितलं होतं UCM. आता हे जे UCM आहे, जर पुन्हा 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 हे व्हायला लागलं, कॉन्स्टंट पुन्हा पुन्हा ती बॉडी अशीच गोल 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 त्याच्यावरती फिरू लागली, तर ते कशामध्ये ठरतं, पिरियॉडिक मोशन मध्ये. कशामध्ये येतं, पिरियॉडिक मोशन मध्ये. त्यामुळे आपण म्हणू शकतो मोशन ऑफ अ बॉडी और अ पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड, दिस इज नोन ऍज UCM. आणि ते जर UCM जर रिपीट होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, पिरियॉडिक मोशन असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या मोशनला आपण काय म्हणतो, पिरियॉडिक मोशन आपण असं गृहीत धरलं जातं. आता पुढे बघू आपण, हे मी रफ करतो, पटकन ड्रॉप करून घ्या. पुढचा कन्सेप्ट येतो ऑसिलेटरी मोशन. हे ऑसिलेटरी मोशन देखील तुम्हाला बऱ्याचदा झालेलं आहे. बऱ्याचदा तुम्ही ऑसिलेटरी मोशन काय असतं, कशा प्रकारे ते ऑसिलेटरी मोशन आपण करू शकतो, हे देखील आपण पुष्कळदा बघितले. तर ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय असतं, मोशन ऑफ अ बॉडी और अ पार्टिकल टू अँड फ्रो. The motion of a body or a particle to and fro is called as oscillatory motion. आता टू अँड फ्रो म्हणजे काय, तुम्ही झोक्यावर बसलेले, ज्यावेळी तुम्ही झोक्यावर बसलेला असतात, ज्यावेळी तुम्ही काय करतात, झोक्यावर ज्यावेळी बसतात, बसल्याच्या नंतर तिथली जी पोझिशन असते आपली झोक्यावर बसण्याची, त्या पोझिशनला म्हणायचं मीन पोझिशन. आणि जितका जास्त उंच जेवढा जास्त तुमचा झोका जाईल, सगळ्यात शेवटची जी पोझिशन असते त्या पोझिशनला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. आणि परत पाठीमागे देखील जितकं मागे तुम्हाला जाता येईल तेवढी तुमची पोझिशन काय असते, एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हटलं जातं. परत एकदा पहा, अगोदर ऑसिलेटरी मोशनची डिफाईन देतो तुम्हाला आणि त्यानंतर पुढे बघू. ऑसिलेटरी मोशन, द मोशन ऑफ अ बॉडी और अ पार्टिकल, द मोशन ऑफ अ बॉडी और अ पार्टिकल अलॉंग टू अँड फ्रो, च्या पासून च्याकडे, to and fro is called as oscillatory motion. The motion of a body, the motion of body or particle to
and fro, to and fro, called oscillatory motion. For example म्हणजे पेंडुलम होईल, पेंडुलम. ओके, एक्झाम्पल पेंडुलम, स्विंग मशीन किंवा आपलं स्विंग, झोका, याला काय म्हणलं जातं, याला काय म्हणतो आपण, ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशन मध्ये आणखी काही प्रकार पडतात. ऑसिलेटरी मोशन मध्ये काय असतं, नीट बारकाईने जर बघितलं तर टू पासून फ्रो पर्यंत मोशन जातं. म्हणजे तुम्ही झोक्यावर बसल्याच्या नंतर ज्यावेळी तुम्ही उंच झोका घेऊन गेलात, तुम्ही घेऊन चाललाच, म्हणजे तिथे आपण काय करतो, फोर्स ऍक्ट करतो. काय करतो आपण, फोर्सफुली आपण पुढे जातो, परंतु डिस्प्लेसमेंट घडून आणतो आपण, परंतु त्याची डायरेक्शन जी आहे परत वापस येण्याचं त्याचं नेचर असतं. त्याचं नेचर काय, त्या झोक्याचं नेचर वरती थांबणं असं नसतं. त्या झोक्याचं नेचर काय असतं, परत वापस येणं. म्हणजे काय होतं, ते परत ऍक्सलरेशन काय होतं, ऍक्सलरेशन काय वेळ लागतं, मीन पोझिशन पर्यंत. परत एकदा सांगतो तुम्हाला. आता उदाहरणार्थ हा झोका आहे किंवा हा पेंडुलम, इथली जी पोझिशन आहे या पेंडुलमची, इथली जी पोझिशन आहे त्याला काय म्हणतो आपण, मीन पोझिशन. या पोझिशनला काय म्हणतो आपण, मीन पोझिशन असं म्हटलं जातं, या पोझिशन. ओके, आणि या पोझिशनला आपण मीन पोझिशन म्हणतो. ज्यावेळी तुम्ही झोक्यावर बसले ती पोझिशन म्हणजे मीन पोझिशन. आणि ज्यावेळी तुम्ही उंच घेऊन जातात झोका काय होतात, उंच घेऊन जातात, खूप उंच घेऊन जातात. इथली जी पोझिशन असते तर त्याला काय म्हणतो आपण, एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, ती मग इकडे पण असू शकते, इकडे पण असू शकते. इथं पण काय म्हणतात त्याला, एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, इथल्या पोझिशनला काय म्हणायचं, मीन पोझिशन. ओके, ज्यावेळी तुम्ही झोक्यावर बसलेला असतात किंवा हे पेंडुलम आहे, हे पेंडुलम आहे, हे पेंडुलमची जी स्थिर आहे त्यावेळेची जी पोझिशन असते त्या पेंडुलमची, त्या पोझिशनला म्हणायचं मीन पोझिशन. आणि ज्यावेळी ते पेंडुलम असं जितकं जास्तीत जास्त वरती जाता येईल त्या पेंडुलमला घड्याळाच्या, तर त्यातली पोझिशन त्याची कोणती असते, एक्स्ट्रीम पोझिशन. परत ते पेंडुलम इकडे येतं, परत इकडे जातं एक्स्ट्रीम पोझिशनला, परत मीन पोझिशन. म्हणजे पहा, त्याची जी टेंडन्सी आहे त्यातला जो फोर्स ऍक्ट होतोय, तो जो फोर्स आहे तो फोर्स काय करतो, डायरेक्ट प्रपोर्शन करतोय त्या डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. म्हणजे इथलं जे ऍक्सलरेशन घडून येतं का, इथं जे ऍक्सलरेशन घडून येतंय ते कसं असतं, टुवर्ड द मीन पोझिशन. पहा बरं, इथपर्यंत असं व्हेलॉसिटी काय होते, कमी करून अशी इकडे जाते. मग इथं व्हेलॉसिटी कशी असते, एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असते, आणि मीन पोझिशनला व्हेलॉसिटी कशी असते, मॅक्सिमम. पहा, मॅक्सिमम कशी, ज्यावेळी तिकडून बॉडी काय होते, इथून अशी उंच गेली, त्यानंतर इकडून येत असताना खूप कमी वेळेत येते, जायला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये काय होते ती बॉडी, किंवा कमी होत राहते. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त डिस्टन्स काय करते, ती ट्रॅव्हल करते. म्हटल्यावर ऍक्सलरेशनची डायरेक्शन जी आहे, ऍक्सलरेशनची डायरेक्शन कशी असते, की या बाजूने. म्हणजे टेंडन्सी आहे, त्या बॉडीची टेंडन्सी आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ झोक्याची टेंडन्सी असते, वरती किती उंच गेला तरी तो वापस येतोच. तर तो वापस येत असताना जे फोर्स आहे, तो जो फोर्स आहे तो फोर्स कसा असतो, की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स म्हणजे काय, ह्या दोघांमधलं डिस्टन्स. इथलं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण, एक्स म्हटलं जातं. त्याला काय म्हणतो आपण, एक्स असं म्हटलं जातं. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स. म्हणजे आता आपल्याला तर माहिती आहे, हे जर साइन काढून टाकायचं असलं, मी तर खाली लिहितो, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. ओके, हे जर साइन काढून टाकायचं असलं तर आपल्याला काय करावं लागतं, कॉन्स्टंट घ्यावं लागतं. कॉन्स्टंट घेतो आपण, काय नाव कॉन्स्टंटचं, के इंटू एक्स. आणि फोर्सची डायरेक्शन टुवर्ड द मीन पोझिशन ऍक्सलरेशन होत असल्यामुळे इथं काय घेतो आपण, मायनस. त्याला, या फोर्सला कोणता फोर्स म्हणतात, रेस्टोरिंग फोर्स असं म्हटलं जातं. या फोर्सला काय म्हणायचं होतं, रेस्टोरिंग फोर्स असं म्हटलं जातं. ओके, इथपर्यंत कळतंय सगळ्यांना.
तर आता पहा फोर्स जो आहे, फोर्सची डायरेक्शन जी आहे, फोर्सची डायरेक्शन, फोर्स तरी पण ऑलवेज फोर्स कसा असतो इथं निगेटिव्ह. फोर्स इज इक्वल टू निगेटिव्ह. आणि डिस्प्लेसमेंट जे आहे, डिस्प्लेसमेंट कधी पण काय राहते इथं पॉझिटिव्ह. डिस्प्लेसमेंट कसं राहते इथं पॉझिटिव्ह. डिस्प्लेसमेंट x शुड बी पॉझिटिव्ह. x शुड बी पॉझिटिव्ह. आता व्हेलॉसिटी पहा, व्हेलॉसिटी इकडून ते इकडे जात असताना, व्हेलॉसिटी इकडून ते इकडे जात असताना व्हेलॉसिटी काय असते पॉझिटिव्ह मायनस. ओके. आणि ऍक्सेलरेशन पहा, इथं मेन पोझिशन, मी इथं फिगर मध्ये सांगतो, इथं इकडून आपण असं इकडे करू, इकडे जात असताना इकडे जात असताना पहा, इथून ते इकडे जात असताना तरी बॉडी काय होते परत इकडे येण्याचा प्रयत्न करते. ओके. परत इकडे येण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हे जे ऍक्सेलरेशन आहे ते कसं असतं टुवर्ड द मीन पोझिशन. ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे, परंतु ऍक्सेलरेशन कसं होतं टुवर्ड द मीन पोझिशन. मीन पोझिशन पर्यंत ऍक्सेलरेशन होतं. ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय असते टुवर्ड द मीन पोझिशन. डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन, डायरेक्शन ऑफ acceleration is towards mean position, towards mean position. पहा आता इथं पण तसंच, आता इकडं इथून पण असं जरी इकडे डिस्प्लेसमेंट जरी झालं तरी ही बॉडी काय करत असते मीन पोझिशनला डायरेक्टेड करत असते. म्हणजे इथं देखील ऍक्सेलरेशन जे आहे ते कसं असतं टुवर्ड्स द मीन पोझिशन. ही जी मीन पोझिशन आहे, परत एकदा पहा, इथून ते बॉडी इथपर्यंत आली म्हणजे ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कोणती मीन पोझिशन पर्यंत. परत बॉडी इकडून ते इकडे येत असताना ऍक्सेलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. त्याची टेंडन्सीच आहे मीन पोझिशन पर्यंत येणं. ठीक आहे. मग ऍक्सेलरेशन काय झालं इथपर्यंत झालं. ओके. इथपर्यंत कळतंय सगळं. ठीक आहे. आता पहा, आता व्हेलॉसिटी काय असते इकडे जात असताना, त्यावेळी व्हेलॉसिटी इकडे असते, इथून ते इथपर्यंत असताना मॅक्सिमम असते आणि परत इथपर्यंत येत असताना व्हेलॉसिटी काय होते मिनिमम होते. व्हेलॉसिटी काय असते मिनिमम. ओके. पहा इकडून ते इथून असं इकडे जात असताना इथं मॅक्सिमम राहते आणि परत इथून करत असताना इकडे मिनिमम असते. ठीक आहे व्हेलॉसिटी. ठीक आहे. आणि जर इकडे येत असताना व्हेलॉसिटी काय असते मॅक्सिमम. डायरेक्टेड या डायरेक्शनने जर असेल म्हणजे इकडल्या डायरेक्शनने जर इथं असेल तर व्हेलॉसिटी काय असते मॅक्सिमम. ठीक आहे. चला इथपर्यंत आलं लक्षात. ऍक्सेलरेशन ह्या मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन काय असतं 0. इथली जी पोझिशन आहे तिथे ऍक्सेलरेशन काय असणार आहे 0. ठीक आहे. आता ऍक्सेलरेशन वगैरे हे तर तुम्हाला फार पूर्वी कळालं, त्यामुळे ऍक्सेलरेशन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे सांगण्यात जास्त वेळ घालवण्यात मजा. ठीक आहे. चला इथपर्यंत कळलं. तर आता या फॉर्म्युल्यावरून पहा, इथपर्यंत हे एफ आहे, याच्यातून आपल्याला ऍक्सेलरेशन काढता येते. कसं काढता येईल बरं ऍक्सेलरेशन काढता येईल आपल्याला एफ इक्वल टू काय असतं मायनस के एक्स. तुम्हाला माहिती आहे एफ इक्वल टू काय असतं एम इंटू ए. हा फॉर्म्युला आहे. मग त्यानुसारच आपण हा फॉर्म्युला तयार करतो. ए इक्वल टू एफ अपॉन एम. तर आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार जर ए जर काढायचं असेल तर एफ अपॉन काय असणार आहे एम असेल. एफ अपॉन एम. ओके. त्यानुसार एफ ची व्हॅल्यू इथे दिलेली आपल्याला काय लिहिता येईल आपल्याला मायनस के अपॉन एम इंटू एक्स. ऍक्सेलरेशनचा आपल्याला इथे एक फॉर्म्युला मिळाला मायनस के अपॉन एम मायनस एक्स. हा एक ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळाला. आता हा जो ऍक्सेलरेशन आहे त्या ऍक्सेलरेशनला म्हणजे के अपॉन एम इथे जो फॉर्म्युला आपल्याला मिळाला ए इक्वल टू मायनस के अपॉन एम इंटू एक्स. तर आपल्याला हे माहिती आहे ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. कशामुळे ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स? बिकॉज के अपॉन एक्स इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. हे कॉन्स्टंट आहे. याला काय म्हणतात फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट काहीतरी म्हटलं जातं. ओमेगाला काय म्हणतात सॉरी अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. आणि ते अँग्युलर फ्रिक्वेन्सी आपण डिनोट केलं जातं कॉन्स्टंट घेतो आपण के अपॉन एम इक्वल टू ओमेगा स्क्वेअर.
हे कॉन्स्टंट दिलेलं आहे आपल्याला. जसं की आपण इथं काढलं होतं ना, हे कॉन्स्टंट घेतलं होतं त्याप्रमाणे k अपॉन m इक्वल टू ओमेगा स्क्वेअर हे कॉन्स्टंट घेतलं जातं. म्हणजे आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला इथे मिळाला ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स आपल्याला हा एक फॉर्म्युला मिळाला इथे आणि हा एक फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युला आपल्याला इथं भेटले आहेत. ठीक आहे. तर पुढे आपण SHM ची डिफाइन मी तुम्हाला लिहून देतो आता. ठीक आहे. काय काय बघितलं आपण इथं मी तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे. हे ग्राफ करतो. आता आपण काय काय पाहिलंय याच्यामधले फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि मी जे झोक्याचं उदाहरण दिलं होतं त्या उदाहरणानुसार सगळं समजून घ्यायचं. तर पहा, ही आहे मीन पोझिशन. झोक्यावर बसलं जितकं उंच तुमचा झोका जाईल ती आहे तुमची एक्स्ट्रीम पोझिशन. ऍक्सेलरेशन इज टुवर्ड द मीन पोझिशन. मीन पोझिशन ऍक्सेलरेशन होतं. इकडे असेल तर ते निगेटिव्ह होईल. ते पण त्याला पण काय होतंय मीन पोझिशन पर्यंत. पहा म्हणजे इकडे पहा, आता आपण काय बघितलं, फोर्सचा फॉर्म्युला बघितला मायनस के इंटू एक्स हा एक फॉर्म्युला बघितला. त्यानंतर आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला बघितला एफ अपॉन एम बरोबर. एफ म्हणजेच काय मायनस के एक्स अपॉन एम. ओके. मग सेकंडली बघितलं आपण काय एस इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. कशावरून बघितलं, कारण ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन एम. ओके. ऍट मीन पोझिशन मी इथं लिहून देतो ऍट मीन पोझिशन ऍक्सेलरेशन हे मी पूर्ण वाक्यात देतो. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 0. ओके. आणि डिस्टन्स पण काय असणार, त्याचं डिस्प्लेसमेंट काय असणार तिथं 0 मीन पोझिशनला. त्यानंतर पहा ऍक्सेलरेशन कुठं मॅक्सिमम असेल, ऍक्सेलरेशन इक्वल टू 0. ऍक्सेलरेशन इज एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम असणार. acceleration is maximum at extreme position. Acceleration is maximum at extreme position. Okay. त्यानंतर पाहिलं परत velocity जर बघितलं तर velocity equal to 0 कुठे एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते वेलोसिटी काय असते 0. आणि मॅक्सिमम कधी असते, मॅक्सिमम वेलोसिटी ऍट मीन पोझिशन. ही काय मीन पोझिशनला वेलोसिटी काय असते मॅक्सिमम असते. ठीक आहे. इथपर्यंत आज बघितलं आपण. चला नोट डाऊन करा हे पॉइंट. हे दोन फॉर्म्युले आणि हे तीन फॉर्म्युले सहसा. आणि कुठे काय ऍक्सेलरेशन कुठे जास्त असतं कुठे कमी असतं. अँप्लिट्यूड म्हटलं जातं. हे पहा इथून पासून मीन पोझिशन पासून ते एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण अँप्लिट्यूड. त्यालाच काय मी इथं डिफाइन करतो द डिस्टन्स between mean position to extreme position, mean position to extreme position is called amplitude. आता बघा अँप्लिट्यूड मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन असले तर पॉझिटिव्ह आणि एक्स्ट्रीम पासून मीन पोझिशन मध्ये असेल तर निगेटिव्ह. म्हणजे ए प्लस आणि मायनस असू शकतो. ओके. त्या पद्धतीने नोट डाऊन करा हे सगळे पॉइंट्स पटकन.